हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सानंद सुखनिवासी सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, जयांचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसिये, वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरांसी, भावाचे अवतरण अवतरविती निज खूण, हाता चढे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊसो निठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारो न्याता. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः, तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. सर्ववेदांत सिद्धांत गोचरं तमगोचरं, गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. सानंद सुखनिवासी सद्गुरु ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन बाळकृष्ण बाबांच्या या पंचमहाभौतिक शरीराचा त्याग केल्यानंतर, ज्याला वेदांताच्या भाषेमध्ये विदेहमुक्ती असं म्हटलं जातं, वास्तविक ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यांनी असं चिंतन केलेलं असतं की जीवनमुक्ती विदेहमुक्ती स्वस्वरूपे विकल्पना असते. त्या मुक्तीच्या बद्दल आपल्याला जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती असे विकल्प किंवा असा भेद करताच येत नाही, कारण ती नित्यमुक्त अवस्था आहे. त्या ठिकाणी शब्दच आपल्याला योजता येत नाहीत. अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये ते नित्य होते आहेत, राहतील, नवे नवे हे शब्दही त्या ठिकाणी योजण्याची आवश्यकता नाही. असं जे शब्दांनी शब्द ज्या ठिकाणी तोकडे पडतात, अपुरे पडतात, असं जे महापुरुषांचं स्वरूप असतं आणि तेच स्वरूप तुमचं आमचं आहे हे ज्यांनी आपल्याला त्यांच्या जीवनभर सांगितलेलं आहे.
अशा महापुरुषांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण हे चिंतन करत आहोत. त्यासाठी निवडलेला ग्रंथ म्हणजे भगवतपूज्यपाद जगद्गुरू श्रीमद शंकराचार्यांनी जो त्यांच्या ग्रंथकृतीतील शेवटचा ग्रंथ म्हणून आपण कालच बाबांच्या मुखातून ऐकलं, असा हा विवेक चूडामणी म्हणजेच आत्मानात्म विवेकाचा जो चूडामणी असा ग्रंथ आहे. तुम्हा मला जीवनामध्ये विवेक प्राप्त असतो असं नाही, मुळातच आपल्याला अविवेक असतो. आणि त्या अविवेकामुळे आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला असतो, हे शरीर प्राप्त झालेलं असतं. आणि मग पुन्हा आपल्याला विवेक करून ह्या जन्माचा जन्माभावरूप मोक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो. आणि त्यासाठी जे संतांनी शास्त्रातले दिलेले जे विचार आहेत ते आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये आरूढ करावे लागतात, स्थिर करावे लागतात, ते ठसवावे लागतात. मग ते जे विचार देणारे जे शास्त्र आहेत त्यातीलच हा काय आहे, वेदांताचा एक चूडामणी असा हा ग्रंथ आहे, ज्याला विवेक चूडामणी असं म्हटलेलं आहे. चूडामणी म्हणजे जो आपल्या अंगावरती जे अलंकार असतात ते अलंकार पूर्ण शरीराच्या इतर भागामध्ये असतात. काही कानामध्ये असतात, काही नाकामध्ये असतात, काही हातामध्ये असतात, काही पायामध्ये असतात, काही कमरेवरती असतात, असे अनेक अलंकार असतात. परंतु या अलंकारांचाही अलंकार जो आपल्या माथ्यावरती असतो, जो आपल्या जसं मुकुटावरती असतो, मुकुटावरचं रत्न जसं सर्व अलंकारांमध्ये श्रेष्ठ असं सगळ्या अलंकारांना शोभवणारं असं ते असतं, तसा हा विवेक चूडामणी म्हणजे वेदांताच्या विचारांमध्ये असा दैदिप्यमान असा हा ग्रंथ किंवा दैदिप्यमान असा हा विवेक या ग्रंथामध्ये आपल्याला प्राप्त होतो. म्हणून या ग्रंथाला विवेक चूडामणी असं नाव दिलेलं आहे. भगवत पूज्यपाद आचार्यांनी मंगलाचरणाच्या प्रारंभी, ग्रंथाच्या प्रारंभी जे मंगलाचरण केलेलं आहे आपण त्याचा काल विचार पाहिला. आचार्य आपल्या श्रीगुरूंना वंदन करतात. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम. आपले श्रीगुरू कसे आहेत तर जे सर्व वेदांताच्या सिद्धांतांनी विषय होणारं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे श्रीगुरू आहेत. श्रीगुरू दुसरे तिसरे कोणी व्यक्ती नाहीत किंवा कोणी एक पुरुष नाहीत, तर ते जे उत्तम पुरुष म्हणून शास्त्रामध्ये ज्याला सांगितलेलं आहे असं जे तत्व आहे, जे की सर्व वेदांताच्या द्वारा ज्याला आपल्याला जाणायचं आहे, सर्व वेदांताचे अध्ययन, सर्व वेदांताचे धडे गिरवून आपल्याला जे तत्व जाणायचं आहे ते तत्वच श्रीगुरू आहेत. त्या श्रीगुरूंनीच दयेचा उपाधी धारण करून एक मनुष्य शरीर धारण केलं आणि त्या मनुष्य शरीराचे उपाधी स्वीकारून आपल्याला त्या तत्वापर्यंत नेण्यासाठी ते आलेले असतात. आणि म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ते आपल्यामध्ये येऊन राहतात, आपल्यासारखे होऊन राहतात. त्यामुळं आपल्याला ते नेमके कोण आहेत हे सामान्य बुद्धीला कळत नाही, परंतु ते मुळामध्ये असतात, तत्वच असतात. त्या तत्वानेच आपल्याला मूर्तिमंत दयेचा उपाधी स्वीकारून आपल्या उद्धारासाठी ते आलेले असतात आणि ते आपल्याला बोध देत असतात. आणि असं जे तत्व आहे ते सर्व वेदांताच्या सिद्धांतांनी आपल्याला विषय होत असतं, आपल्या बुद्धीला ते त्याचं ज्ञान होत असतं. वेदांताचे सर्व प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते सर्व सिद्धांत ह्या एकाच तत्वाला पुन्हा पुन्हा आपल्याला विषय करून देत असतात. आणि तेच तत्व कसं आहे, अगोचर सुद्धा आहे. म्हणजे बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. तीच जे तत्व आहे त्या तत्वाला बुद्धी जाणतेही आणि न जाणतही नाही. असं कसं? कारण एकच विषय आहे, तो बुद्धीला कळतोही आणि कळतही नाही. असे दोन विरोधी असे धर्म एका ठिकाणी कसे असतील? एखाद्याला विचारलं घरामध्ये प्रकाश आहे की अंधार आहे, एकतर अंधार असेल किंवा उजेड असेल. पण जर तो म्हटला की घरामध्ये अंधारही आहे आणि उजेडही आहे, म्हणजे नेमकं काय? तर तिथे आपल्याला संगती सांगावी लागेल. म्हणजे नेमका उजेड कसा आहे आणि अंधार कसा आहे. तसं आपल्याला या सर्व सिद्धांताच्या द्वारा जे तत्व आहे त्या तत्वाचं ज्ञान कसं होतं? बुद्धीने ज्ञान होतंही आणि होतंही नाही. कसं आहे तर या तत्वाचं ज्ञान वृत्तीव्याप्तीने परमात्म्याला ते बुद्धी जाणते, फलव्याप्तीने जाणत नाही. कारण फलव्याप्तीची तिथे आवश्यकताच नाही. चिदाभास जो आहे तो त्या वृत्तीमध्ये विद्यमान असतोच असतो. परंतु ज्या वेळेला आत्मदर्शनाचा प्रसंग येतो, अधिकारी श्री गुरूंच्या मुखातून
अधिकारी पुरुषाला ज्या वेळेला तत्वमसी महावाक्याचं श्रवण घडतं त्यावेळेला त्याची अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन ज्या वेळेला त्या अज्ञान आवरणाचा भंग करून आत्मदर्शन करते त्यावेळेला तिथं ती अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती अज्ञानाची निवृत्ती करते, अज्ञानाचा भंग करते. पण त्या वृत्तीस्थ जो चिदाभास आहे तो चिदाभास तिथे अकिंचितकर आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी काही करण्याची, त्याच्या ठिकाणी आत्मदर्शन करवण्याची योग्यता नाही, आत्म्याला प्रकाशण्याची योग्यता त्याची नाही. म्हणजेच तो त्या ठिकाणी काही करत नाही. म्हणजे तो तिथे आहे पण त्याचं कार्य नाही किंवा त्याची उपयोगिता त्या ठिकाणी नाही. असा जो चिदाभास आहे, जी फलव्याप्ती आपण सांगितली जाते, तर त्या फलव्याप्तीने आत्म्याचं दर्शन होत नाही. मग वृत्तीव्याप्तीने आत्म्याचं दर्शन होतं. म्हणजेच अज्ञानाच्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी घडतं. या न्यायाने तो परमात्मा जो आहे ते जे तत्व आहे ते गोचर आहे आणि अगोचरही आहे. त्यानंतर बरेच आपण अनेक गुरुवर्य बाबा सांगत असतात की ती शुद्ध बुद्धी परमात्म्याला जाणते आणि अशुद्ध बुद्धी परमात्म्याला जाणत नाही. ज्या बुद्धीने, ज्या जीवाने या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये निष्काम कर्म, निष्काम उपासना केल्यामुळे ज्याची बुद्धी शुद्ध आणि स्थिर झालेली आहे, अशी ज्याची बुद्धी स्थिर किंवा शुद्ध असेल त्याच जीवाला श्रीगुरूंच्या मुखातून, जर तो साधन चतुष्टय संपन्न असा अधिकारी असेल आणि श्रीगुरूंच्या मुखातून त्याला तत्वमसी महावाक्याचा बोध प्राप्त झालेला असेल तर त्या पुरुषाला त्या आत्म्याचं दर्शन होतं. आणि ज्या पुरुषाची बुद्धी शुद्ध नसेल त्याला श्रीगुरूंच्या मुखातून वारंवार जरी तत्वमसी महावाक्याचं श्रवण झालं तरी सुद्धा त्याची जोपर्यंत बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आत्मदर्शन होत नाही. या अर्थाने शुद्ध बुद्धी परमात्म्याला जाणते आणि अशुद्ध बुद्धी परमात्म्याला जाणत नाही. त्यानंतर जो पुरुष ह्या साधन चतुष्टयाने संपन्न झालेलाच नाही आणि केवळ कर्म उपासना यांमध्ये जो अडकलेला आहे तो पुरुष सुद्धा, त्या पुरुषाची बुद्धी सुद्धा या परमात्म्याला जाणू शकत नाही. म्हणजेच वेदांताच्या सिद्धांताचा विचार केल्याशिवाय ती बुद्धी परमात्म्याला जाणत नाही. असे बरेच विकल्प या परमात्म्याला जाणण्याच्या बद्दल केले जातात. तर त्यामध्ये हा असा जो परमात्मा आहे हा सर्व वेदांताच्या सिद्धांताला विषयही होतो आणि विषयही होत नाही. आणि असं जे तत्व आहे तेच कोण आहेत? गोविंदम परमानंदम सद्गुरुम. असे आमचे गोविंदपादाचार्य नावाचे जे आचार्य म्हणतात, आमचे श्रीगुरू आहेत, ते गोभिर्विंदते इति गोविंदम. म्हणजे जे वेदांत वाक्याच्या द्वारा, गोभी नाम वेदांत वाक्येही विंदते, वेदांत वाक्याच्या द्वारा ज्या तत्वाचं ज्ञान होतं, नवे नवे वेदांत वाक्याच्याच द्वारा ज्याचं ज्ञान होतं, अन्य दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाच्या द्वारा, कोणाही प्रमाणा ओ नेदी मा असा असणारा तो परमात्मा केवळ आणि केवळ जर मानायचंच झालं तर वेदांत वाक्याच्या द्वारा तो विषय होतो, प्राप्त होतो, असा तो परमात्मा आहे. आणि परमानंदम तो कसा आहे? पुन्हा परम आनंद स्वरूप आहे. त्या ठिकाणी दुःखाचा लेशही नाही. दुःख ते कैचे नये स्वप्नासी असा तो परमात्मा आहे, परमानंद स्वरूप आहे. त्या ठिकाणी देशतः कालतः वस्तुतः अशा कोणत्याही भेदाने त्या ठिकाणी आनंदाला कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही काल, कोणताही देश परिच्छिन्न करू शकत नाही. अशी अपरिच्छिन्न असा जो आनंद आहे, त्रिकाल देशकाल वस्तूंनी अपरिच्छिन्न असा जो आनंद आहे, असा तो परमानंद तेच सद्गुरूंचं स्वरूप आहे. नवे नवे सद्गुरू आणि तो परमानंद स्वरूप असणारा आत्मा यांच्यामध्ये हा शब्दांनी सुद्धा आपल्याला भेद करता येत नाही. दिसायला शब्दांनी भेद दिसत असेल परंतु तत्व मात्र एकच आहे. असा जो परमात्मा आहे, असे जे श्रीगुरू आहेत त्यांना अहम प्रणतः अस्मी, मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे. म्हणजेच त्यांच्याशी, त्यांच्या त्या स्वरूपाशी एकरूप आहे अशा प्रकारच्या बुद्धिनिश्चयाने मी त्यांना न मे इति नमः, म्हणजे न मे माझं काहीही नाही, माझं काहीही नाही म्हणत असताना मीही वेगळा नाही, मी सुद्धा तत्स्वरूपच आहे. आणि अशा प्रकारची भाषासुद्धा ज्या ठिकाणी बोलण्याची हे औपचारिकता सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. असं जे तत्व आहे, केवल आणि केवल जे तत्व आहे, त्या केवल स्वरूपाचा निश्चय, बुद्धीचा निश्चय करणं, अशाच प्रकारचा श्रीगुरूंना खरा नमस्कार आहे, खरं श्रीगुरूंना वंदन आहे. आणि अशा प्रकारचं मंगलाचरण करून हे सर्वश्रेष्ठ असं मंगलाचरण आहे. ऐक्य निश्चय याच्यापेक्षा दुसरं आणखी कोणतं मंगलाचरण होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारचं मंगलाचरण करून, कारण हा ग्रंथच वेदांताचा असल्यामुळं अशा प्रकारचं वेदांत विषयक
ग्रंथामध्ये अशा प्रकारचं मंगलाचरण असणं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कुतूहल नाही. अर्थातच हे आचार्यांचं अनेक वेदांताच्या सिद्धांतांनी भरलेलं वाङ्मय आहे. त्याच्यामध्ये आचार्यांनी अशा प्रकाराने मंगलाचरण केलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये जे पुरुष आहे, जे जीव आहेत, त्या जीवांना या तत्वाचं दर्शन, या तत्वाचा निश्चय, या तत्वाचं आत्मत्वाने अखंड स्वरूपाचं देशकाल वस्तू परिच्छेद रहित मीच मी एक सर्व ठिकाणी भरून उरलेलो आहे. नव्हे नव्हे सर्वत्र मीच आहे, नाही सर्व मीच आहे, कारण सर्व नाहीच मीच मी आहे. अशा तत्वाची निष्ठा, अशा तत्वाचं आत्मत्वाने अवगम होण्याकरिता, त्या तत्वाचं करतलामलकवत ज्ञान होण्याकरिता या पुरुषांना, ह्या जीवांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यांनी कोणत्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये साधना केली पाहिजे, यासाठी पुढच्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात. जंतूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्माद्वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमस्मात् परम् आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिर्मुक्तिर्नो शतकोटिजन्म सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते. जंतूनां नरजन्म दुर्लभम. जंतू कोणाला म्हणतात तर त्याची व्याकरणानुसार व्युत्पत्ती अशी केली जाते. जननम शीलम स्वभावः येषां ते जंतवः. म्हणजे जननम म्हणजे जन्मनं, हा ज्यांचा स्वभाव आहे त्यांना जंतू असं म्हणतात. हे जे जीव आहेत ते सतत जन्मत राहतात आणि सतत जन्मनं हा ज्यांचा स्वभाव आहे त्या जीवांना काय म्हटलेलं आहे, जंतू असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीवांचंच दुसरं नाव काय आहे, जंतू. जीव सतत जन्मत राहतात, अनेक प्रकारचे शरीर धारण करत राहतात. हे शरीर झालं, ते शरीर पशुयोनीमधून वृक्षयोनीमध्ये जातं, वृक्षयोनीमधून पुन्हा हे जे काही प्राण्यांची योनी आहे या वेगवेगळ्या योन्यांमध्ये तो जात राहतो. म्हणजे कोणत्या ना कोणत्या शरीराला तो प्राप्त होत राहतो. असा त्याचा जन्मनं हा त्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांना जंतू असं म्हटलेलं आहे. जननम शीलम येषां ते जंतवः. जन्मनं हा ज्यांचा स्वभाव आहे असे हे जे जीव आहेत त्या जीवांना नरजन्म दुर्लभम. नरजन्म म्हणजे मनुष्याचा जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. आपण म्हणू हा नरजन्म का दुर्लभ आहे, कारण ह्या जीवाला ह्या 84 लक्ष योनींमध्ये फिरत 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 यावं लागतं. आणि जेव्हा काय नामदेव महाराज सांगतात की मनुष्य देह वारा मग लागे, एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. एका योनीमध्ये ज्या 84 लाख योनी आहेत त्यातल्या 83,99,999 योनींमध्ये त्याला एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला जन्माला यावं लागतं आणि मनुष्य देह वारा मग लागे असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजेच तो नरजन्म येण्यासाठी, तिथपर्यंत येण्यासाठी त्याला कितीतरी कालावधी त्याचा जातो. आणि एवढंच नाही तर त्याचं जर सुकृत आणि दुष्कृत म्हणजे पुण्य आणि पाप जर समान झालं तरच ह्या मनुष्य देहाची प्राप्ती आपल्याला होते, अशी सुद्धा संतांची आपल्याला वचनं सापडतात. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की सुकृत दुष्कृत समान समी तैच पाविजे कर्मभूमी. कर्मभूमी म्हणजे मनुष्य देह. हा जो मनुष्य लोक आहे, मृत्यूलोक आहे, या मृत्यूलोकामध्ये कर्म करण्याची जी योग्यता असणारं जे शरीर आहे ह्याला कर्मभूमी ह्या शरीराला म्हटलेलं आहे. कारण कर्म फक्त याच शरीरामध्ये आपण निर्माण करू शकतो. दुसरे जे देह आहेत ते फक्त भोगयोनी आहेत, त्या ठिकाणी फक्त आपण भोग भोगू शकतो, नवीन कर्म निर्माण करू शकत नाही. म्हणून या शरीराला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. आणि अशी ही कर्माची भूमी असणारा हा देह सुकृत आणि दुष्कृत म्हणजे पाप आणि पुण्य जर आपले समान झालेलं असेल तरच आपल्याला हा देह प्राप्त होत असतो. आणि म्हणून सुकृत दुष्कृत समान समी तैच पाविजे कर्मभूमी आणि तैची जै पडे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. आणि तेच सुकृत आणि दुष्कृत, तेच पुण्य आणि पाप जर आपलं कमी जास्त झालं, पुण्य जास्त झालं तर आपण स्वर्गाला जाऊ शकतो आणि जर पाप जास्त झालं तर आपण नरकाला जाऊ शकतो. अशी या पाप पुण्याची गणती असल्यामुळे हा जो मनुष्य देह आहे हा अत्यंत दुर्लभ आहे. पुण्य पाप समान होईल की नाही हे पण सांगता येत नाही. आणि जर झालं तरी सुद्धा या 84 लाख योनींमध्ये आपल्याला फिरल्याशिवाय ह्या देहाला प्राप्त होता येत नाही. आणि म्हणून हा जन्म कसा आहे, अत्यंत दुर्लभ आहे. सगळे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे, नरदेह दुर्लभ जाना
शतवर्षाची गणना. नरदेह कसा आहे? दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः. आणि हा क्षणभंगूर असून हा दुर्लभही आहे. दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये पुन्हा प्राप्त झाल्यानंतर तो क्षणभंगूर सुद्धा आहे. कोणी गर्भामध्येच मरण पावतं, कोणी 5-10 वर्ष जीवन जगतं, 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या काळामध्ये कोणी मृत्युमुखी पडतं, कोणी 25 वर्षापर्यंत जगतं, कोणी 50 वर्षापर्यंत जगतं. म्हणजे ह्या देहाची क्षणभंगुरता सुद्धा किती आहे. कोणत्याही क्षणी या देहामधून प्राण आपले निघून जातील हे सांगता येत नाही. आणि असा हा जो देह आहे हा म्हणूनच कसा आहे? दुर्लभ आहे. दुर्लभम जंतूनाम नरजन्म दुर्लभम. आणि हा नरजन्म दुर्लभ आहे. आणि याच देहामध्ये फक्त आपल्याला हे ब्रह्मज्ञान, हे आत्मज्ञान, मी कोण आहे हा विचार संपादन करता येतो. आणि या 84 लक्ष योनींमधून आपल्याला हे जे काही जन्ममरणाची शृंखला आपल्या पाठीमागे लागलेली आहे याच्यामधून सुटता येतं. त्याच्यासाठी हा फक्त एकच एक नरदेह आपल्याला उपयोगात आणता येऊ शकतो. आणि म्हणून हा दुर्लभ असणारा हा मनुष्य देह, त्याच्यापेक्षा दुर्लभ काहीतरी आणखीन आपल्याला आचार्य सांगतात की अतः पुंस्त्वम. आणि हा नरजन्म आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा या नरजन्मामध्ये पुन्हा पुरुष आणि स्त्री असे 2 प्रकार पडतात. तर या पुरुष आणि स्त्रीमध्ये सुद्धा पुंस्त्व म्हणजेच पुरुषत्व आपल्याला प्राप्त होणं हे त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. म्हणजे पुरुषत्व जर आपल्याला प्राप्त झालेलं असेल तर आपलं काय आहे? आणखी त्याच्यात जास्त भाग्य आहे. कारण पुरुष शरीरामध्ये जे काही सत्वगुण रजोगुण असतात, हे सत्वगुण असतो तो स्त्री शरीरापेक्षा अधिक प्रमाणामध्ये असतो. स्त्री शरीर हे रजोगुण आणि तमोगुणाच्या अधिक आहारी गेलेलं असतं, किंवा रजोगुण आणि तमोगुण हे स्त्री शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये असतात. आणि त्यांची म्हणूनच ह्या ज्ञानाकडे, आत्मज्ञानाकडे कदाचित वाटचाल हळू होऊ शकते, किंवा त्यांना हे जे आत्मज्ञान आहे हे आत्मज्ञान प्राप्त करत असताना बुद्धीच्या सूक्ष्मतेचा किंवा बुद्धीच्या शुद्धतेचा काही प्रमाणामध्ये पुरुषांपेक्षा अधिक प्रतिबंध येऊ शकतो. म्हणून स्त्री शरीरापेक्षा पुरुष शरीर हे कसं आहे? अतिशय दुर्लभ आहे. पुंस्त्वम ततः विप्रता. आणि त्याच्याही पेक्षा या पुरुष शरीरामध्ये आपण आलो तर त्या पुरुष शरीरामध्ये सुद्धा आणखी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर विप्रता. विप्रता म्हणजेच ब्राह्मण शरीर प्राप्त होणं हे कसं आहे? त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला, मनुष्य शरीरामध्ये स्त्री योनीमध्ये जन्म न येता पुरुषाचाच जन्म आपल्याला प्राप्त झाला, आणि पुरुषामध्ये पुन्हा ब्राह्मणाचं शरीर प्राप्त झालं तर ते कसं आहे? आणखी श्रेष्ठ आहे. ततः विप्रता. तस्मात वैदिक धर्म मार्ग परता. आणि ब्राह्मण शरीर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर काही ब्राह्मण असतात, परंतु ब्राह्मणाला ब्राह्मणस्य हि देहोयम कृच्छ्र ब्राह्मणस्य हि देहोयम शूद्रकामाय निश्चिते कृच्छ्राय महते चेह प्रेत्यानंत सुखाय च. ब्राह्मणाचा हा जो देह असतो हा ब्राह्मण देह हा या वेदमार्गाने आपल्या जीवनाचं आचरण करून वेदामध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाद्वारा आपल्या जीवनाचं इति कर्तव्यता कृतार्थता संपादन करणं हे ब्राह्मणाच्या शरीराचं मुख्य ध्येय असतं. आणि जर तो ब्राह्मण जर या वैदिक धर्माच्या मार्गाचं अनुसरण करत नसेल तर तो ब्राह्मण कसा आहे? कनिष्ठ आहे. परंतु जर तो ब्राह्मण वैदिक धर्माच्या मार्गावरती त्या मार्गाचं अनुसरण करत असेल आणि वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो असा जर तो या वेदमार्गाचं अनुसरण करत असेल तर तो कसा आहे? पुन्हा आणखी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून वैदिक धर्म, आता वास्तविक धर्म कशाला म्हणतात तर या जो धार्यते इति धर्म किंवा धरती इति धर्म, ज्या तत्वाच्या द्वारा हे संपूर्ण सृष्टी किंवा हे संपूर्ण चलनवलन धारण केल्या जातं, हे संपूर्ण सृष्टी धारण केल्या जाते त्याला धर्म म्हणतात. धार्यते इति धर्म. असा जो परमात्मा आहे त्यालाही आपल्याला धर्मशब्दाने घेता येईल. किंवा धर्मशब्दाने आपल्याला प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म असा दोन्ही अर्थाने, जसं जैमिनी सूत्रामध्ये काय चोदना लक्षण अर्थ धर्म अशी धर्माची व्याख्या केलेली आहे. म्हणजे चोदना लक्षण म्हणजे ज्याची आपल्याला विधी सांगितलेली आहे, हे करा. चोदना म्हणजे विधी सांगितलेले आहे, हे करा अशा प्रकारची आपली त्याच्यामध्ये प्रवृत्ती सांगितलेली आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? धर्म असं म्हटलेलं आहे. आणि तो धर्म एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म आहे. म्हणजे काही करायला वेदाने सांगितलेलं आहे आणि काही करू नका म्हणून सांगितलेलं आहे. तर अशा जे करा म्हणून सांगितलेलं आहे ते करणं हा हे धर्म आहे, आणि जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे
ते न करणं हाही धर्म आहे. अशा प्रकारे प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म अशा या दोन्ही धर्मांच्या मार्गाने अनुसरण करणं, दोन्ही धर्माचं अनुसरण करणं, किंवा प्रवृत्ती लक्षण धर्म म्हणजे जो की आपल्याला वेदाने कर्माचं आचरण करायला सांगितलेलं आहे, आणि निवृत्ती लक्षण धर्म म्हणजे कर्माचा त्याग करून जो काही त्यागेने एके अमृतत्व मानशुः अशा पद्धतीने जो संन्यासाचा मार्ग सांगितलेला आहे, असा जो संन्यासाचा मार्ग आहे तो काही काळानंतर म्हणजे प्रवृत्ती लक्षण धर्माचं आचरण पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला अंतःकरणाची शुद्धी होते, अंतःकरणाची स्थिरता होते, त्यावेळेला जसं संन्यासाचा विधान सांगितलेलं शास्त्राने विधान केलेलं आहे की ज्या वेळेला आपला अंतःकरण शुद्ध होईल, अंतःकरण स्थिर होईल, त्यावेळेला आपण श्रीगुरूंना शरण जावं आणि संन्यास्य श्रवणम कुर्यात, या न्यायानं या शास्त्रवचनानुसार जो या धर्माचं निवृत्ती लक्षण धर्माचं अनुसरण करेल, अशा प्रकारचा जो पुरुष आहे तो कसा आहे, त्या ब्राह्मण शरीरामध्ये आणखीन श्रेष्ठ आहे. आणि वैदिक धर्माचंच का, कारण वेदाशिवाय दुसरा कोणताही धर्म, वेदाने सांगितलेल्या धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म आपल्याला आपल्या निश्रेयसापर्यंत, आपल्या कल्याणापर्यंत, परम सुखापर्यंत, परम लक्ष्यापर्यंत नेऊच शकत नाही. कारण दुसरी जी साधनं असतील, दुसरे जे मार्ग असतील, त्या मार्गामध्ये किंवा त्या साधनांमध्ये आपल्याला भ्रम, प्रमाद, कर्णापाठव, विप्रलिप्सा असे अनेक दोष आढळून येतील. आणि वेद एकमेव असा आहे, शब्दराशी आहे की जो अपौरुषेय असा आहे. त्याच्या इतर पुरुषांनी केलेल्या शास्त्रामध्ये हे पुरुष बुद्धिकृत दोष असण्याची शक्यता आहे, पण वेद असा आहे की तो अपौरुषेय शब्दराशी आहे. आणि अपौरुषेय शब्दराशी असा वेद, या वेदामध्ये कुठल्याही प्रकारचे पुरुष बुद्धिकृत जे भ्रमप्रमादादी दोष आहेत ते नसल्यामुळे त्याच मार्गाचं अनुसरण आपण जर केलं तर आपलं निश्चित कल्याण होत असतं. आणि म्हणून वैदिक धर्म मार्ग परता वेदाने सांगितलेल्या धर्ममार्गाचं अनुसरण हे काय आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्याहीपेक्षा पुन्हा आणखी काय श्रेष्ठ आहे तर विद्वत्व म्हणजे विद्वत्ता संपादन करणं. शास्त्राच्या नुसार जे काही शास्त्रातले धर्ममार्गाचे जे नियम आहेत ते नियम आचरणामध्ये आणणं हे तर श्रेष्ठ आहेच आहे, परंतु संपूर्ण शास्त्राचं ज्ञान संपादन करणं, वेद काय, वेदाची अंग काय, ह्या वेदाच्या षडंगासहित वेदांताचं ज्ञान ज्याने संपादन केलेलं आहे ते काय आहे, केवळ वेदाने सांगितलेल्या धर्माचं आचरण करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे एखादा काय आहे असेल, फक्त कर्मकांड पूर्वमीमांसेचं ज्ञान संपादन करेल आणि त्या मार्गाने त्याचं जीवन क्रमण करत असेल, पण त्याहीपेक्षा जर तो पूर्ण वेदातल्या जे काही वेदामध्ये वेदांत आलेला आहे, मुख्य असणारा जो वेदाचा अंतिम भाग, सार भाग जो उपनिषदांमध्ये प्रतिपादन केलेला जो वेदांत आहे, त्या वेदांतासहित संपूर्ण वेदाचं अध्ययन करून जो विद्वत्ता प्राप्त करेल, संपूर्ण जे ज्ञान आहे वेदामध्ये आलेलं वेदांताचं ज्ञान आहे, ते वेदांत ज्ञान जो प्राप्त करेल ते काय आहे, ते विद्वत्व म्हणजेच विद्वत्ता ही त्याहीपेक्षा कशी आहे, श्रेष्ठ आहे. आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ काय आहे तर हे फक्त काय झालं, विद्वत्ता म्हणजे शब्दज्ञान झालं. आणि केवळ शब्दज्ञान हे मनुष्याला तारू शकत नाही. केवळ शब्दांनी आपल्याला सगळ्या शास्त्राचं ज्ञान झालं, परंतु ते आपल्याला आत्मानुभव त्याचा आलाच नाही. म्हणजे आपल्याला केवळ ब्रह्मच आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे, जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, जीवाच्या ठिकाणी जन्म मरण धर्म हे कधीही झाले नाहीत, संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, हे शब्दांनी सगळं ज्ञान झालं. परंतु जर आपल्याला ते अंतःकरणामध्ये त्याचा बोध झालेलाच नसेल, गुरुवारी बाबा सांगत असतात की आपण वाचामुक्त झालो, तत्वतः न वाचामुक्त झालो, तर आपण तत्वतः जर मुक्त झालोच नाही तर त्या वाचामुक्तीचा केवळ मुखाने मी मुक्त आहे, मी ब्रह्म आहे म्हणण्याचा काही उपयोग नाही. म्हणून त्या विद्वत्तेचं रूपांतर पुन्हा जर काय झालेलं असेल, आत्मानात्म विवेचनम, आत्मानात्म विवेक त्याला प्राप्त झालेला असेल, म्हणजेच विद्वत्ता असेल, आणि त्या विद्वत्तेमध्ये पुन्हा आत्मा काय अनात्मा काय याचं विवेचन, याचा विवेक त्याला जर यथार्थपणे झालेला असेल तर ते काय आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि आत्मा अनात्मा यांचा विवेक झालेला असताना देह आत्मा नाही, मन आत्मा नाही, बुद्धी आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाहीत, प्राण आत्मा नाही, आनंदमय कोश आत्मा नाही, तर आत्मा हा या पंचकोशाहून अतीत असणार, जे की कोणत्याही कोशामध्ये येत नाही. या स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या अंतर्गत जे नाही तर ते ह्या तिन्ही शरीरांच्या अतीत नव्हे तिन्ही शरीरांच्या पलीकडे जे महाकारण शरीर
अहम ब्रह्मास्मी त्या कारक वृत्तीच्या रूपाने सांगितलेलं आहे. तर त्याही वृत्तीच्या पलीकडे ती वृत्ती निवृत्त झाल्यानंतर जे टळटळीत केवळ असं जे सभराभरीत ओतप्रोत असणारे जे आत्मतत्व आहे, जे अखंड सच्चिदानंद स्वरूपाने तेच ते आहे, दुसरं काही नाही. नेह नानास्ति किंचन असं जे तत्व आहे, अशा प्रकारचा विवेक प्राप्त होणं हे काय आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हा विवेक एवढंच नाही तर ह्या विवेकामध्ये सुअनुभव, या विवेकाचा सम्यक अनुभव प्राप्त होणं, या विवेकाचा अनुभव प्राप्त होणं, हा विवेक आपल्या बुद्धीवरती आरूढ होणं हा काय आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि स्वानुभव हा सम्यक अनुभव प्राप्त झाल्यानंतर हा अनुभव काही काल या प्रकारे चिंतन करणं, काही कालापर्यंतच या रूपाने बुद्धीने चिंतन करणं, एवढ्यामध्ये थांबून चालणार नाही. तर ब्रह्मात्मना संस्थिती. आता तुम्ही म्हणाल जर तत्वाचं दर्शन झालं तर शास्त्र काय सांगतं, त्याला काही कर्तव्य नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं शास्त्र पुन्हा विधान करत नाही किंवा आज्ञा करत नाही. परंतु जरी त्या तत्वाचं ज्ञान झालं तरी सुद्धा शास्त्रामध्ये योग वासिष्ठामध्ये त्याच्या ज्या सप्त अवस्था सांगितलेल्या आहेत, शुभेच्छा आहे, सुविचारणा आहे, तनुमानस आहे, सत्वापत्य आहे. आणि या सत्वापत्तीपर्यंत तो आलेला असेल, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्तीमध्ये त्याला ज्ञान झालेलं असेल. पण त्या केवळ ज्ञानाच्या अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे हा बोध झाल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा जर त्याचे ईशत मल आणि ईशत विक्षेप म्हणजे काही अंशामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये पापवासना असतील आणि काही अंशामध्ये त्याचं अंतःकरण चंचल असेल, तर त्यामुळे म्हणजेच त्याच्या अंतःकरणामध्ये जी वासना आहेत आणि मनोनाश आणि वासनाक्षय हे करण्यासाठी, म्हणजे वासनांच्या निवृत्तीसाठी आणि अंतःकरणाच्या चंचलतेच्या निवृत्तीसाठी त्याला मनोनाश आणि वासनाक्षय हे साधावे लागतील. त्यावेळेला त्याच्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती काय होईल, अखंड या स्वरूपामध्ये. जसं माऊली म्हणतात की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ह्या एवढं जरी झालं तरी ब्रह्मरूप भावी आपण पुन्हा पुन्हा ब्रह्मरूप भावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. आणि ही ब्रह्मनिष्ठा काय करतो तो पुन्हा पूर्ण रीतीने राखत असतो आणि तत्परायण अहर्निशी. आणि हे करण्यासाठी अहर्निशी तत्परायण, रात्रंदिवस तो तत्परायण राहत असतो. तत्कथनम तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेकपरत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. आता वास्तविक बाबांचं जीवन पाहिलं तर त्यांना आयुष्यभर वेदांताचं चिंतन करण्याची काय आवश्यकता होती. त्यांनी एकदा ह्या तत्वाचा साक्षात्कार करून घेतला. त्यांनी पुन्हा आयुष्यभर वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी सांगायचे, असं म्हणतात, गुरुवर्य बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे. गुरुजी सांगायचे की तुम्हाला तत्वाचं ज्ञान झालं ना, मग तुम्ही दोह ब्याह कीजे, म्हणजे तुम्हाला आता काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. मग असं आहे, जर त्या पुरुषाला शास्त्र कोणतंच विधान सांगत नाही, मग तो केवळ संसारामध्ये कितीही गुंतून गेला, त्याने वेदांताचा किंवा कोणत्याही पारमार्थिक कार्यांचं काही जरी केलं नाही, त्याने कोणतंही ह्या पारमार्थिक कार्य केलं नाही, सेवा केली नाही, तरी सुद्धा त्याला तो नरकामध्ये किंवा काय ह्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकूच शकत नाही. कारण त्याला एकदा बोध झालेला आहे, एकदा ज्ञान झालं की ते मनुष्याला निश्चित तारतं. असं असताना सुद्धा हे महात्मे आयुष्यभर ह्या वेदांताचा प्रपंच किंवा हा पारमार्थिक प्रपंच उभारतात. हे कशासाठी, तर हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी. आणि एवढंच नाही तर ते काय करतात, पुन्हा 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 ह्याच जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी पुन्हा पुन्हा त्याच ब्रह्मसुखाचा अनुभव घेण्यासाठी पुन्हा पुन्हा वृत्तीच्या द्वारा तेच चिंतन करतात. गुरुवर्य बाबा सांगत असतात की जर एखादा मनुष्य ह्या तत्वाचं ज्ञान संपादन करून तो पुन्हा संसारामध्ये जात असेल, तर गुरुवर्य बाबा सांगत असतात की आम्ही जो तत्वाचं दर्शन केल्यानंतर पुन्हा पुन्हा या वेदांताचं चिंतन करणारा जो आहे त्याला आम्ही मूर्ख म्हणतो. तर हे तत्वचिंतन एकदा तत्वदर्शन झाल्यानंतर संसार करणाऱ्याला आम्ही काय म्हणू. म्हणजे तत्वदर्शन झाल्यानंतर जर वेदांताचं चिंतन करणाऱ्यालाही मूर्खतेमध्ये काढलं जातं. म्हणजे काय, त्याला आवश्यकता नाही. तर मग जर एखादा म्हणत असेल की आम्ही आता संसारामध्ये काय पूर्णपणे वेळ देऊ, संसारालाच वेळ देऊ, तर त्याला आणखीन किती महामूर्खच म्हणावं लागेल ना. म्हणजेच काय आहे, तर हे जे महापुरुष असतात हे दुसरं काही कर्तव्य नसतं आणि कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसताना तुमच्या आमच्या कल्याणासाठी आणि ते पुन्हा पुन्हा याच आनंदामध्ये रममाण होण्यासाठी हे पुन्हा पुन्हा चिंतन करत असतात. म्हणून ब्रह्मात्मना संस्थिती, म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या ब्रह्मच आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे असं ओतप्रोत चिंतन करत 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 हे त्याच्यामध्ये संस्थिती ही सम्यक स्थिती, अंतःकरणाची स्थिती साधत असतात.
आणि वास्तविक जी योगाने सांगितलेली जी समाधी आहे त्या समाधीपेक्षाही श्रेष्ठ अशी असणारी ही जी काय आहे समाधी अवस्था आहे, सहज समाधी अशी जी अवस्था आहे, ह्या तिलाच काय म्हटलेलं आहे, मुक्ती ही ब्रह्मात्मना संस्थिती. आणि अशा प्रकारची जी मुक्ती आहे ही जीवनमुक्ती आहे. गुरुवारी बाबा सांगत असतात की ही जी जीवनमुक्ती आहे ह्या जीवनमुक्तीमध्ये विदेहमुक्तीचा निश्चय असतो आणि विदेहमुक्तीमध्ये निश्चय रूपता असते. आणि अशी जी विदेहमुक्तीची निश्चय रूप असणारी जीवनमुक्ती, अशा जीवनमुक्ती अवस्थेला हे पुरुष प्राप्त होतात. आणि हे काय आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. याच्या पुढं पुरुषाला काहीही कोणीही सांगूही शकत नाही. नव्हे त्या ठिकाणी बोलण्याची नाही, आता देवाविणं काही, त्या ठिकाणी सर्व वृत्तींचा उपशम झालेला असतो. अशी जी अवस्था आहे ती अवस्था, त्या अवस्थेमध्ये हे महापुरुष राहत असतात. ते तुमच्या आमच्याशी जरी हा सर्व व्यवहार करत असताना, आपल्याला पाठ सांगत असताना दिसले तरी सुद्धा ते काय असतात, ते काहीच करत नसतात. अशी त्यांची ती अवस्था असते. अशा अकर्तृत्व अभोक्तृत्व अवस्थेमध्ये राहूनही त्यांचं जे शरीर आहे ते काय करत असतं. गुरुवारी बाबांनी काल सांगितलं, आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. तसं त्यांचं मूळ स्वभावानुसार पूर्वसंस्कार छंदे जे काही तो पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेने आळविलेनी ओ दे बोलता मीची. ते पूर्वसंस्कारानुसार जसं ते रहाटगाडगा असेल किंवा ते कुंभाराचं जे ते काही चक्र असेल, चाक असेल, ते चाक काय करतं, त्या चाकाला तो कुंभार काय करतो, गती देतो. आणि ते जे मडकं असेल तो बनवत असतो. ते मडकं बनवत असताना त्याला एकदा का गती दिली की ते पुन्हा पुन्हा काय होत राहतं, ते चक्र फिरत राहतं. त्याप्रमाणे हे जे महापुरुष असतात त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वेदांताचं चिंतन केलेलं असतं. त्यांनाही मोक्ष प्राप्त झालेला असतो. नवे ते आपल्याला मोक्ष देण्यासाठीच आलेले असतात. परंतु त्यांचं जे जीवन आहे, जरी त्यांचं जीवन कृतार्थ झालं तरी सुद्धा पूर्वसंस्कार छंदे ते पुन्हा ह्या संसारामध्ये, ह्या शरीरामध्ये असताना हेच चिंतन करत असतात. आणि ह्या ब्रह्मात्मना संस्थिती जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये रममाण होऊन सर्वांना रममाण करवत असतात. अशा प्रकारची जी मुक्ती आहे ती शतकोटी जन्मसु कृतैहि पुण्यैहि विना नो लभ्यते. अशा प्रकारची जी मुक्ती आहे ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी आचार्य सांगतात की शतकोटी जन्मसु कृतैहि पुण्यैहि. शतकोटी म्हणजे 100 कोटी, 1 कोटी नाही, किती, 100 कोटी. अशा 100 कोटी जन्मामध्ये कृतैहि पुण्यैहि केलेले जे पुण्य आहे त्या पुण्या वाचून अशा प्रकारची मुक्ती लाभत नाही. म्हणजेच जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मामध्ये पुण्य केलं आणि ते पुण्य थोडं नाही केलं तर बहुपुण्य केलं, प्रत्येक जन्मामध्ये बहुपुण्य केलं, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तसं आपल्या जीवनामध्ये जर आपण शतकोटी जन्मांमध्ये अशा प्रकारचं पुण्य केलेलं असेल तरच ही अशा प्रकारची मुक्ती प्राप्त होते. अन्यथा पुण्यैहि विना नो लभ्यते. पुण्यकर्म आपण जर केलेलं नसेल तर आपल्याला अशा प्रकारची मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या मुक्तीचं दुर्लभत्व, उत्तरोत्तर दुर्लभत्व कसं आहे, ही ब्रह्मनिष्ठा, ही जीवनमुक्त अवस्था, ही उत्तरोत्तर म्हणजे शरीर प्राप्त होण्यापासून तर ही मुक्ती प्राप्त होईपर्यंत किती आपल्याला पायऱ्या सांगितलेल्या आहेत. अगोदर मनुष्य देह प्राप्त होणं हेच दुर्लभ आहे. त्यानंतर तो प्राप्त झाल्यानंतर मनुष्य, ह्या स्त्रीपेक्षा मनुष्य शरीर प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मण शरीर, त्याच्यामध्ये वैदिक धर्माच्या मार्गाचं अनुसरण करणं, त्याच्यामध्ये पुन्हा विद्वत्ता असणं, पुन्हा त्याच्यामध्ये वेदांताचा विवेक प्राप्त त्याला होणं आणि त्या विवेकापेक्षाही त्याला त्याचा अनुभव असणं. आणि अनुभव येऊनही जसं म्हणजे गुरुवारी बाबा सांगत असतात की थोडीशी झलक प्राप्त होणं याहीपेक्षा सतत त्याच तदाकार अंतःकरणाची वृत्ती करणं हे काय आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अशी जी जीवनमुक्त अवस्था आहे ती सगळ्यामध्ये काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि अशी जी अवस्था आहे ती प्राप्त होण्यासाठी मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्याशिवाय ही गोष्ट होत नाही. आणि ही गोष्ट कशाने प्राप्त होत असते, मग पहिल्यांदा जे नरजन्म आपल्याला सांगितला, मनुष्य शरीर आपल्याला सांगितलं, तर ते मनुष्य शरीर कसं आहे, दुर्लभ आहे. आणि त्याचबरोबर आणखी काय काय दुर्लभ आहे ते पुढच्या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला सांगतात. दुर्लभम त्रयमेवैतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. दुर्लभम
त्रयम् एव एतद् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः एतत् त्रयं दुर्लभम एव. मनुष्यत्व म्हणजेच हे मनुष्य शरीर. आताच आपण पाहिलं आचार्यांनी सांगितलं की जंतूनाम नरजन्म दुर्लभम, याचंच सूत्र घेऊन आता पुढच्या श्लोकाची उत्पत्ती आहे. मनुष्यत्व हे काय आहे? ह्या जीवांना दुर्लभ आहे. मनुष्यत्व प्राप्त होणं हे दुर्लभ आहे, हे आपण आताच पाहिलं. तर त्याहीपेक्षा हे मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर मुमुक्षुत्वम, त्या मनुष्य जन्मामध्ये मुमुक्षुता म्हणजे मुक्तुम इच्छा मुमुक्षा, मी मुक्त व्हावं, मी मनुष्य आहे परंतु आता ह्या जन्म मरणाच्या परंपरेमधून मुक्त व्हावं, पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, हा जो काही पुन्हा पुन्हा जन्म आणि मरणाचा हा जो शृंखला, ही बेडी आपल्या पाठीमागे लागलेली आहे, ह्या जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्त व्हावं, आपला उद्धार व्हावा, आपला आत्मकल्याण व्हावं, अशा प्रकारची ज्याला इच्छा आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. मुक्त होण्याची इच्छा आहे त्याला मुमुक्षा असं म्हणतात. आणि ती मुमुक्षा ज्याला असते त्याला मुमुक्षु असं म्हणतात. आणि अशा प्रकारचं मुमुक्षुत्व म्हणजे मुक्त होण्याची इच्छा हे काय आहे? मनुष्य शरीरामध्ये त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त होणं हेही दुर्लभ आहे आणि त्या मनुष्य शरीरामध्ये मुक्त होण्याची इच्छा निर्माण होणं, आपल्या उद्धाराची इच्छा निर्माण होणं हे काय आहे? त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट दुर्लभ आहे ती आहे महापुरुष संश्रय, म्हणजे महापुरुषांची संगती, संतांची संगती, संतांचं दर्शन, संतांची भेट, संतांचा सहवास, संतांचं सान्निध्य हे काय आहे? आपल्याला दुर्लभ आहे. आणि म्हणून ह्या तीन गोष्टी कशा आहेत? एकाचढ एक दुर्लभ आहेत. ह्या तीन गोष्टी प्राप्त होण्यासाठी आपल्याला अधिकाधिक पुण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून आचार्य म्हणतात की दुर्लभम त्रयम एव एतत्, ह्या तीन गोष्टीच काय आहेत? फक्त जीवनामध्ये दुर्लभ आहेत. कोणी म्हणेल अहो पैसा मिळवणं हे सुद्धा काय आहे? दुर्लभ आहे. किंवा आणखी जे विषय संपादन करणं, शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांचं संपादन करणं हे सुद्धा कसं आहे? हे विषय प्राप्त होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. परंतु आचार्य म्हणतात की हे त्रयम एव कराने सांगितलं की ह्या फक्त या तीनच गोष्टी दुर्लभ आहेत. बाकीचं सगळं कसं आहे? काही ना काही त्याला उपाय आहेत. परंतु हे जे आहे मनुष्यत्व जे आहे हे दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व हे दुर्लभ आहे आणि महापुरुषांची संगती हे सुद्धा कशी आहे? दुर्लभ आहे. नवे या तीनच गोष्टी फक्त दुर्लभ आहेत. बाकीचं सगळं तुम्हाला प्राप्त होईल. महाराज म्हणतात की व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, व्याघ्रसिंहाचे दूध जोडे अमृत काय चंद्रामृत ही हाता चढे, परी हरिप्रियांची भेटी घडे, हे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. म्हणजे आपल्याला अमृत सुद्धा सेवन करता येईल, चंद्राचं अमृत ते सुद्धा आपल्याला सेवन करता येईल. नवे वाघ आणि सिंह यांचं दूध सुद्धा आपल्याला प्राशन करता येईल एक वेळ. आता वास्तविक वाघाचं आणि सिंहाचं दूध ते काढावं कशामध्ये लागतं? सोन्याच्या भांड्यामध्ये काढावं लागतं. आणि तो वाघाच्या किंवा सिंहाच्या जवळ, वाघिणीच्या किंवा सिंहिणीच्या जवळ दूध काढण्यासाठी जाणारा सुद्धा कसा असेल? मग तसं एवढं त्या मृत्यूच्या मुखातून माघारी येणारा आणि ते दूध पिणारा तो तरी काय अमर होणार आहे का? तोही अमर होणार नाही. नाथ महाराज पुढे वर्णन करतात भागवतामध्ये, जर वाघाच्या आणि सिंहिणीच्या दुधाचं प्राशन करून जर एखादा खरंच काय अमृत होईल का? नाही. जर होणार असता तर त्या वाघिणीचे पिल्ल आणि सिंहिणीचे पिल्ल ते सुद्धा अमर झाले असते. पण ते काय अमर होतात का? नाहीत होत. म्हणजे याचा अर्थ अमृतत्व, मोक्ष हा अशा प्रकारचे आपल्याला एक वेळ वाघाचं दूध, सिंहिणीचं दूध आपल्याला प्राप्त होईल. परंतु ह्या संतांची भेट आपल्याला काय असते? दुर्लभ असते. आणि म्हणून संतांची जी भेट आहे ही काय आहे? अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयम एव एतत्, ह्या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. एखादा म्हणेल आम्ही खूप पैसे देऊ आणि संतांना काय करू? आमच्या सान्निध्यामध्ये बोलावून घेऊ किंवा आम्ही संतांच्या सान्निध्यात राहू. अरे पण संतांच्या संगतीमध्ये जरी राहिलं, संत पैशाने येणारे नसतात. संत महात्मे हे कोणत्याही धनाने न कर्मणा न प्रजया धनेन, ही जी आत्मवस्तू आहे ही आत्मवस्तू प्राप्त करण्यासाठी तुम्ही संतांच्या सान्निध्यात राहाल. परंतु तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये जर मुमुक्षुत्वच नसेल तर तुमचा उद्धार कसा होईल? म्हणजे
मनुष्यत्वही लागतं, मुमुक्षुत्वही लागतं आणि संतांची संगतीही लागते. ह्या तिन्ही मधली एखादी जरी गोष्ट नसेल तरी सुद्धा तुमचा उद्धार होणं शक्य नाही. तुम्हाला संतांची संगती प्राप्त झालेली आहे, मनुष्य शरीरामध्ये आहात, पण मुक्त होण्याची जर इच्छाच नसेल तर त्या संतांनी कितीही ज्ञान दिलं तरी तुमचं अंतःकरण ते ग्रहणच करणार नाही आणि म्हणून तुमचा मोक्ष हा शक्यच नाही. म्हणून मनुष्यत्व हेही दुर्लभ आहे, त्यानंतर मुमुक्षुत्व हेही दुर्लभ आहे. आणि काहींना मुमुक्षुत्व प्राप्त होतं, मनुष्यत्वही असतं, मुमुक्षुत्वही प्राप्त झालेलं असतं. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करेल नारायण, असे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. खूप तळमळत असतो, त्याला वाटतं आपल्याला योग्य संतांची भेट व्हावी, आपल्याला संतांचं सान्निध्य प्राप्त व्हावं, त्यांचा उपदेश मिळावा अशी त्याची इच्छा असते. पण त्याला योग्य अशा महापुरुषांची संगतच भेटत नाही किंवा त्याला त्यांचं दर्शनच घडत नाही, त्याला त्यांची भेटीच होत नाही. का होत नाही? कारण त्याचं तेवढं पुण्य नसतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपलं पुण्य असेल तर आपल्याला मनुष्यत्वही प्राप्त होतं, मुमुक्षुत्वही प्राप्त होतं आणि महापुरुषांचा संश्रय म्हणजेच आश्रय म्हणजेच शरणागती ही सुद्धा आपल्याला भेटते. ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्यांचा म्हणून स्वीकारही करतात आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या तीन गोष्टी आहेत त्या जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या तर आपला उद्धार, आपलं आत्मकल्याण हे निश्चित होत असतं. आणि ह्या तीन गोष्टी कशाने होतात तर आचार्य सांगतात की एतत् देवानुग्रह हेतुकम, हे सर्व देवानुग्रह हेतुकम म्हणजे देवाचा अनुग्रह हाच याला एकमेव हेतू आहे. देवस्य अनुग्रह एव हेतु यस्य, देवाचा अनुग्रह हाच एक त्याला काय आहे, हेतू आहे, कारण आहे. म्हणजे देवाने अनुग्रह केला तरच या तीन गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि देवाने अनुग्रह करण्यासाठी आपलं पुण्य असेल तरच भगवंत आपल्यावर अनुग्रह करतील आणि हे आपल्या जीवनामध्ये मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांची संगती देतील. अशा प्रकारचं या श्लोकामध्ये आचार्यांनी आपल्याला सांगितलं. आता मग कोणाच्या मनामध्ये असं शंका निर्माण होईल की अरे मग जर मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांची संगती ही जर भगवंतच देणारा असेल तर बघू, ज्या वेळेला भगवंत देईल त्यावेळेला आपलं कल्याण होईल. आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त आहे, मुमुक्षुत्व ज्या वेळेला भगवंताला आपली दया येईल त्यावेळेला तो मुमुक्षुत्व आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट करेल. ज्या वेळेला त्याला दया येईल त्यावेळेला महापुरुषांची संगतीही घालून देईल आणि ज्या वेळेला त्याला दया येईल त्यावेळेला आपल्याला आत्मज्ञान होऊन मुक्तही आपण होऊ. मग आपण काहीही करण्याची आवश्यकता नाही. बघू, हे सगळं जर देवानुग्रह हेतुकमच असेल, देवाच्या अनुग्रहावरच अवलंबून असेल, ते एकमेव कारण भगवंताची कृपाच जर असेल तर आपण काही करण्याची आवश्यकता नाही. असा एखादा म्हणून काय होईल, आळसामध्ये पडून राहील किंवा या कामक्रोधादी विकारांमध्ये, या संसारामध्येच गुरफटून जाईल. तर त्यासाठी आचार्य पुढे सांगतात, लब्ध्वा कथंचिन् नरजन्म दुर्लभं तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम् यस्वात्ममुक्तो नयतेत मूढधीः सयात्महा स्वं विनिहन्त्य सद्ग्रहात्. लब्ध्वा कथंचित् नरजन्म दुर्लभं तत्र अपि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनं यः स्वात्ममुक्तो न यतेत मूढधीः स हि आत्महा स्वं विनिहन्ति असद्ग्रहात्. दुर्लभम नरजन्म कथंचित लब्ध्वा, दुर्लभ असणारा हा नरजन्म म्हणजे हे मनुष्य शरीर, कथंचित म्हणजे कसं तरी म्हणजे काहीतरी पुण्याच्या योगानं, काहीतरी भगवंताच्या अनुग्रहानं हे दुर्लभ असणारा नरजन्म लब्ध्वा म्हणजे प्राप्त झाल्यानंतर, प्राप्त करून घेऊन हा मनुष्य आतापर्यंत हा दुर्लभ असणारा नरजन्म याला प्राप्त झालेला आहे. आणि तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम, तत्रापि त्याच्यामध्ये मनुष्यजन्म तर त्याला प्राप्त झाला, त्याच्यामध्ये त्याला पुन्हा पुंस्त्व म्हणजे पुरुषत्वही प्राप्त झालं. स्त्रीच्या शरीराला तो गेला नाही, पुरुषाचं शरीर त्याला प्राप्त झालं. आणि श्रुतिपारदर्शनम, श्रुती म्हणजे वेद आहे आणि वेदाचा पार म्हणजे काय, वेदांत. त्या वेदांताचं दर्शन, श्रुतिपारदर्शनम म्हणजेच वेदांत दर्शनही ज्याला, वेदांत शास्त्रही ज्याला प्राप्त झालेलं आहे, वेदांत शास्त्राचा अभ्यास, वेदांत शास्त्राचं चिंतन, त्याचं चिंतन मनन हेही ज्याला प्राप्त झालेलं आहे. आणि असं असून म्हणजेच काय, हे कुठे प्राप्त झालेलं असेल, त्याला संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं असेल. संतांच्या संगतीमध्ये त्याला हे वेदांताचं चिंतनही प्राप्त झालेलं असेल. परंतु जर तो यह मूढधीही, जो मूढ बुद्धी पुरुष, मूर्ख असा पुरुष, तो स्वात्ममुक्तो न येते, तर आपल्या मुक्तीसाठी प्रयत्नच करत नसेल,
ज्याला गुरुवर्य बाबांसारखे महापुरुष आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये लाभलेले असतील, आणि जर असा पुरुष जे की आपल्याला सतत 24 तास जे अखंड आपल्याला वेदांताचा वर्षाव, वेदांताच्या सिद्धांतांचे वर्षाव आपल्यावरती करत आहेत, आणि असे श्रीगुरु, असे संत, असे महात्मे आपल्या जीवनामध्ये, आपल्या सानिध्यामध्ये, आपल्या जवळपास असतानाही जर पुरुष, कोणताही पुरुष घ्या, असा पुरुष स्वात्ममुक्त न येते तर आपल्या मुक्तीसाठी जर प्रयत्न करत नसेल, आपल्या कल्याणासाठी जर तो प्रयत्न करत नसेल, तर आत्महाही, तो कसा आहे? आत्महत्यारा आहे. तो आपणच घात करणारा आहे. म्हणजे काही अज्ञानी लोक असतात, ते काय करतात? आपलं शरीर फासाला लटकवतात, कोणी विष घेतात, कोणी अग्नी लावून घेतात. असे जे पुरुष आहेत ते या ठिकाणी आत्महत्यारा किंवा आत्मघाती सांगितले नाहीत. इथं आत्मघात किंवा आत्महत्या कोणती सांगितलेली आहे? की जे पुरुष मनुष्य शरीर प्राप्त झालं, संत महात्मे प्राप्त झाले, शास्त्राचं चिंतनही प्राप्त झालं, आणि असं असूनही ते सगळे उपलब्ध असताना आपल्या मुक्तीसाठी त्यांचा उपयोग करून घेत नाहीत, त्या संतांचा, ते सांगत असलेल्या ज्ञानाचा उपयोग जे आपल्या जीवनामध्ये करून घेत नाहीत, ते पुरुष कोण आहेत? आत्मघाती आहेत. तेच खऱ्या अर्थाने तुका म्हणे आत्महत्यारे घातकी, थोर होते चुकी नारायणी. म्हणजे जे नारायणाला, नाम आपल्या आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी जे प्रयत्न करत नाहीत, ही सगळी साधनं आपल्याला उपलब्ध असताना जे साधना करत नाहीत, ते काय आहेत? तर आत्महा म्हणजे आत्महत्यारा तो असा पुरुष आहे. आत्मघातकी असा तो खऱ्या अर्थाने पुरुष आहे. आणि तो काय करतो? स्वम असद्ग्रहात विनिहंती, स्वतःचा घात करतो. पण कसा करतो? असद्ग्रहात, म्हणजे जे असत, अनित्य असे जे विषय आहेत त्या विषयांचं ग्रहण करतो, तो त्या विषयांचा स्वीकार करतो, आणि जे सत, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असं जे आपलं आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाचा स्वीकार करायचं सोडून देतो. आपल्याला संत, शास्त्र आणि हा नरजन्म हे तिन्ही उपलब्ध असताना नको ते असलेले जे विषय आहेत, अनित्य, असुखम असे जे काही विषय भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत, तर ह्या पंचविषयांच्या मागे लागतो आणि आपला काय करतो? आत्मघात करून घेतो. म्हणजे असत असलेल्या विषयांचं ग्रहण करणं हाच काय आहे? आत्मघात आहे. असद्ग्रहात विनिहंती, तो आपला आत्मघात करून घेतो. पण कसा करून घेतो? तर इथे त्या आत्मघाताचा प्रकार सांगितला. असद्ग्रहात विनिहंती, स्वतःचा घात कसा करतो? तर असत असलेल्या विषयांचं तो संगोपन किंवा त्यांचं संमेलन करून त्यांचे जे त्या विषयांचं संपादन करतो, आणि त्या विषयांचं संपादन करण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घालवतो. हाच काय आहे? आत्मघात आहे. आणि तो पुरुष आपल्या कल्याणाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि असा जर पुरुष आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त आहे, त्यानंतर मुमुक्षुता हे आपल्या अंतःकरणामध्ये धारण करत नाही, आणि संतांना शरण जाऊन जे संत आपल्याला प्राप्त आहेत, उपलब्ध आहेत, जे शास्त्र ते आपल्याला शास्त्रज्ञान आपल्याला सांगतात, त्या शास्त्रज्ञानाचा अंगीकार करत नाही, तर अशा मूर्खापेक्षा आणखी दुसऱ्या जगामध्ये कोणता बरा मूर्ख असेल, असं आचार्य पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. इतः कोन्वस्ति मूढात्मा यस्तु स्वार्थे प्रमाद्यते, दुर्लभम मानुषम देहम प्राप्य तत्रापि पौरुषम. इतः को नु अस्ति मूढात्मा यह तु स्वार्थे प्रमाद्यति, दुर्लभम मानुषम देहम प्राप्य तत्रापि पौरुषम. दुर्लभम मानुषम देहम प्राप्य तत्र अपि पौरुषम प्राप्य यह स्वार्थे प्रमाद्यति, इतः मूढात्मा कहनु अस्ति. दुर्लभम मानुषम देहम प्राप्य, दुर्लभ असा असणारा हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर तत्रापि त्यामध्येही पौरुषम प्राप्य, मनुष्य देह प्राप्त झाला, त्याच्यामध्ये पुन्हा पौरुष म्हणजे पुरुषत्व प्राप्त झालं, पुरुषाचं शरीर त्याला प्राप्त झालं. एवढं त्याला प्राप्त झालेलं असताना परंतु तू एवढं प्राप्त झालेलं आहे, पण तो जे करायचं ते करत नाही. काय करायचं ते करत नाही. यह स्वार्थे प्रमाद्यते, जो आपला स्वार्थ ज्याच्यामध्ये आहे, आपला स्वार्थ कशामध्ये आहे? तर भगवंताचं चिंतन करणं, म्हणजेच जे भगवंताचं वास्तव स्वरूप आहे, की जे जीवाचंही स्वरूप आहे, असं जे आत्मब्रह्माचं ज्ञान जो संपादन करत नाही, असा जो पुरुष आहे, स्वार्थे प्रमाद्यते, स्वतःच्या स्वार्थाविषयी, स्वतःच्या कल्याणाविषयी तो चुकतो. प्रमाद्यते म्हणजे चुकतो, चूक करतो. गुरुवर्य
वैकुंठवासी गुरुरे घुले बाबा सांगायचे, मनुष्य चूक करत नाही, घोड चूक करतो, म्हणजे मोठी चूक करतो, म्हणजे त्याच्यासारखी आता तेवढी चूक केली तर दुसरं काय राहिलं. म्हणजे आत्मकल्याणाचा जर त्याने जीवनामध्ये विचार केला नाही तर त्याच्यासारखी दुसरी कोणती चुकी आहे. थोर होत्या चुकी नारायणी, अशा प्रकारची मोठी चूक तो करत असतो. आणि इतः मूढात्मा कहन वाचती, याच्यापेक्षा दुसरा मूर्ख मनुष्य कोण असेल बरं. मूढात्मा म्हणजे मूर्ख बुद्धीचा पुरुष, याच्यापेक्षा दुसरा कोणी असूच शकत नाही. कारण सगळ्यात मूर्ख कोण आहे, जो आत्मकल्याण सोडून देतो आणि दुसऱ्या नको असलेल्या विषयांच्या मागे विषय संपादन करण्यामध्ये, सत्ता असेल, संपत्ती असेल किंवा हे पंच विषय असतील, ह्या सगळ्या संसारामध्ये, या संसारातल्या वस्तू संपादन करण्यामध्ये, मान सन्मान प्रतिष्ठा सगळं हे संपादन करण्यामध्ये जो आपलं आयुष्य खर्चत असेल, त्याच्यासारखा मूर्ख तोच आहे. दुसरा कोणीही त्याला उपमा देण्यासाठी दुसरा पुरुषच सांगता येत नाही. आता मग जर त्या पुरुषाला आपल्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला काय करावं लागेल, तर त्याला दुसरं काही नाही, हेच करावं लागेल. गुरुवारी बाबा सांगत असतात की दीप दीपिका शिशी तारा, माऊलींचा अभंग आहे, हो तुका कोटी वरी रे परी न सरे निशी नुगवे दिवसू दिनकरनाथे जिया परी रे नुद्धरी जे नुद्धरी जे नुद्धरी जे गोपाळ विन नुद्धरी जे. जसं दीप दीपिका शिशी तारा, कोट्यावधी आपण दिवे लावले किंवा दीपिका, मोठे दिवे किंवा छोटे दिवे, दीप दीपिका शशी, चंद्र असेल, तारा, सगळं आकाशामध्ये तारांगण असेल, दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे. असे कोट्यावधी चंद्र असले काय, कोट्यावधी तारांगण असले काय, आणि कोट्यावधी दिवे असले काय, परंतु जोपर्यंत सूर्य येत नाही, जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही तोपर्यंत दिनकरनाथे जिया परी रे, जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही तोपर्यंत जसा प्रकाश हा पूर्ण प्रकाश आपल्याला भेटत नाही, त्याप्रमाणे सगळ्या जगाचा अंधकार करणारा प्रकाश हा जसा सूर्यच आहे, त्याप्रमाणे जोपर्यंत आपण हे आत्मज्ञान संपादन करत नाही तोपर्यंत आपला उद्धार हा शक्यच नाही. बाबा सांगत असतात की नायम आत्मा नाही काय की तद विदित्वा, म्हणजे हा जो आत्मा आहे, ह्या आत्म्याचं ज्ञान संपादन केल्यानंतरच आपल्याला काय होतो, मोक्ष प्राप्त होतो. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय. तम एव, बाबा सांगत असतात, तम एव त्यालाच, विदित्वा एव जाणूनच, अतिमृत्युम येते, म्हणजे इथे हे सांगत असतात मृत्युम अति येती, मृत्युम अत्येती म्हणजे मृत्यूचं उल्लंघन करतोच, त्यालाच जाणूनच आणि मृत्यूचं उल्लंघन करतोच, म्हणजे याच्यामध्ये काहीही अन्यथा नाही. म्हणजे त्याला जाणावंच लागतं, जाणलं तरच आपल्या मृत्यूचं काय होईल, उल्लंघन होतं, मृत्यूचं अतिक्रमण होतं, म्हणजेच तो अमर अशा प्रकारचा आत्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. आणि म्हणून याच्यापेक्षा दुसरं त्याला साधनच नाही. म्हणून दुसरी कितीही जरी तो साधनं करू लागला तरी सुद्धा त्याच्या मोक्षासाठी ती साधनं त्याला कधीही पुरी पडू शकत नाहीत किंवा त्याला मुक्ती देऊ शकत नाहीत, अशा प्रकारचं पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. वदन्तु शास्त्राणि यजन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवताः आत्मैक्यबोधेन विना विमुक्तिर्न सिद्ध्यति ब्रह्मशतान्तरेऽपि. वदन्तु शास्त्राणि यजन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवताः आत्मैक्यबोधेन विना विमुक्तिः न सिद्ध्यति ब्रह्मशतान्तरेऽपि. ब्रह्मशतान्तरे अपि शास्त्राणि वदन्तु देवान् यजन्तु कर्माणि कुर्वन्तु देवताः अपि भजन्तु आत्मैक्यबोधेन विना विमुक्तिः न सिद्ध्यति ब्रह्मशतान्तरे अपि. ब्रह्म म्हणजे या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव. ब्रह्म शब्दाचा त्या प्रसंगानुसार त्या प्रकरणानुसार आपल्याला अर्थ घ्यावा लागतो. ब्रह्म शब्दाचा ब्रह्मदेव हाही अर्थ होतो आणि ब्रह्म शब्दाचा ब्रह्म हाही अर्थ होतो आणि ब्रह्म शब्दाचा वेद हाही अर्थ होतो. शब्द ब्रह्म म्हणजे वेद आणि ब्रह्म म्हणजे काय आहे, ब्रह्मतत्व असाही अर्थ होतो आणि ब्रह्म शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव असाही ब्रह्म शब्दाचे 2-3 प्रसंगानुसार आपल्याला अर्थ करावे लागतात. रासा या ठिकाणी ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाच्या शत म्हणजे 100 जन्मामध्ये सुद्धा ब्रह्मशतांतर म्हणजे ब्रह्मदेवाची शतांतर गेली, 100 आयुष्य गेली. इतक्या कालापर्यंत एखाद्या पुरुषाने काय केलं,
शास्त्रांनी वदंतु, शास्त्रांचं लोकांना तो काय करायला, शास्त्र सांगत राहिला, शास्त्राचं अध्यापन करत राहिला, शास्त्राचं अध्यापन करत राहिला. आता वास्तविक हे ब्रह्माचे शतांतर म्हणजे ब्रह्मदेवाचे 100 वर्षाचं म्हणजे ब्रह्मशतांतर म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्षाचं आणि असे ब्रह्मदेव 100 ब्रह्मदेवाचे आयुष्य इतक्या कालापर्यंत तो काय करत राहिला, हे शास्त्राचं पाठन करत राहिला. आता वास्तविक ह्या ब्रह्मदेवाचं आयुष्य थोडं नाही. ब्रह्मदेवाचं आयुष्य हे जे चतुर्युगी आहे, कोणती, कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कृतयुग, ह्या चौकडीमध्ये आयुष्य किती आहे. ह्या कलियुगाचं सांगतात की 4,32,000 वर्ष आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट द्वापारयुगाचं आहे 8,66,000, त्याच्यापेक्षा दुप्पट 17 लाख ह्या 8,17,56,000 कशाचं आहे, त्रेतायुगाचं. आणि हे जे कृतयुग आहे, कृतयुगाचं 35 लाख आणि 28,000 12 लाख मधले कृतयुगाचं हा 12 लाख काहीतरी निघेल बरोबर. तर असं जे एकंदरीत 43,50,000 एकंदरीत किती आहे, कृत, त्रेता आणि द्वापार आणि कलीचं 43,50,000. ठीक आहे. तर अजय ब्रह्मदेवाचं एवढं काय आहे, ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचं कालमापन आहे. आणि असे ब्रह्मदेवाचं जे काही आयुष्य आहे, ब्रह्मदेवाचं जेवढा दिवस तेवढीच काय आहे, रात्र आहे. आणि असे दिवस आणि अशी रात्र ही ज्या वेळेला 30 दिवसांचे आपल्या रात्रीप्रमाणे, आपल्या महिन्याप्रमाणे त्याचा काय आहे, महिना आहे. सहस्त्रयुगपर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः रात्रीम युग सहस्रांताम तेहो रात्रविदो जनाः. ते अहोरात्रविद जे आहेत ते ब्रह्मदेवाचं काय सांगतात, हे माप सांगतात. म्हणजे जे अहोरात्र जाणणारे जे पुरुष आहेत, ऋषीमुनी आहेत, त्यांनी ब्रह्मदेवाचं अशा प्रकारे कालगणना सांगितलेली आहे. आणि अशा ब्रह्मदेवाच्या 100 आयुष्यांमध्ये जरी एखादा पुरुष शास्त्राचं अध्यापन करत राहिला, यजंतु देवान, तरी सुद्धा त्याला मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे केवळ शास्त्राचं पाठन करत राहिला, शास्त्र बोलत राहिला, सगळी शास्त्र, जसं माऊली 13व्या अध्यायामध्ये सांगतात की सगळ्या शास्त्राचं त्याला ज्ञान आहे, कोकी नाही ठेले आगम आफाविले मूर्त होती. त्याला सगळे प्रकारचे शास्त्र, कोकशास्त्र असेल, कामशास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल, व्याकरणशास्त्र असेल, सगळ्या शास्त्राच्या सिद्धांताचं ज्ञान असतं. सगळी शास्त्र त्याला मुखोद्गत असतात. मुखोद्गत पुराण सगळे त्याच्या मुखोद्गत असतात. सगळी शास्त्र त्याला पाठ आहेत, सगळी सांगत राहिला, केवळ ते सांगण्याने तो मुक्त होऊ शकत नाही. सगळी शास्त्र आहेत, परंतु त्याला तात्पर्य भूत जर काय असेल, जे आत्मैक्य बोध जो आहे, तो बोध त्याला जर तात्पर्य रूपाने कळालेला नसेल, ते ज्ञान त्याला झालेलं नसेल, तर त्याला मोक्ष मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. यजंतु देवान, देवतांची पूजा करत राहिला, अनेक देवांची पूजा केली, कोणत्या याग केले, कोणत्या चंडी याग केला, कोणत्या प्रकारचा याग केला, अशा सगळ्या प्रकारच्या देवतांची त्याने जशी पाहिजे तशी यजन म्हणजे पूजा केली. त्यांच्यासाठी त्यांनी उपासना, त्यांची व्रत वैकल्य, सगळ्या प्रकारची साधना त्या देवांची त्याने उपासना केली, तरी सुद्धा तो मुक्त होऊ शकत नाही. कितीही मोठ्या पद्धतीने तुम्ही त्याचं यजन करा, यज्ञ करा किंवा याग करा, उपासना करा, तरी सुद्धा भगवंताचे तो आत्मैक्य बोध प्राप्त झाल्याशिवाय तो मुक्त होऊ शकत नाही. कुर्वंतो कर्माने, कोणत्याही प्रकाराने त्यांनी कितीही कर्म करू द्या, मग ज्या शास्त्राने जी कर्म विहित म्हणून सांगितलेले आहेत, नित्य नैमित्तिक कर्म सांगितलेले आहेत, निषिद्ध कर्म घडलं तर प्रायश्चित्तही सांगितलेलं आहे, अशी नित्य नैमित्तिक, घडलंच निषिद्ध तर प्रायश्चित्त, अशी सगळी कर्म करत राहिला, पण जर आत्मैक्य बोधासाठी त्याने प्रयत्नच केला नाही, तरी सुद्धा त्याला मुक्ती होऊ शकत नाही. आणि अशा प्रकाराने भजंतु देवता, देवतांची भक्ती जरी त्याने केली आणि देवतांची सेवा जरी केली, पण जर त्याने हे आत्मैक्य बोध त्याच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्वच जागृत झालं नाही, तर देवता तरी त्याला काय तो बोध देणार आहेत. म्हणून कोणतंही त्याने साधन केलं, शास्त्राचंही पाठन करत राहिला, पण त्याच्या अंतःकरणामध्येच मुमुक्षुत्व नसेल,
तो ते आत्मैक्य बोध ते आत्मज्ञान संपादन करण्याची इच्छाच त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली नसेल तर त्याला श्रीगुरु शास्त्र कर्म त्याचे ते केलेली उपासना ही काहीही त्याला सोडवू शकत नाही. म्हणून जर त्याला याच्या माध्यमातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला आत्मैक्य बोध हा प्राप्त झाला पाहिजे. त्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्वही पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर तो नर शरीरामध्ये या मनुष्य शरीरामध्ये मुमुक्षुत्व अंतःकरणामध्ये धारण करेल आणि श्रीगुरूंची शरणागती करेल, योग्य अशा अधिकारी महापुरुषांची शरणागती करेल आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार जर तो आपल्या आत्मबोधापर्यंत येईल, आत्मबोध प्राप्त करून घेईल आणि ह्या जीवनमुक्त अवस्थेला ज्या मनोनाश वासनाक्षयाने रहित अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये जर तो निमज्जन करेल, ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मानंदे लागली टाळी कोण या देहाते सांभाळी, या अवस्थेपर्यंत जर आला तर त्याला कोणत्याही प्रकाराने कोणीही त्याच्या मुक्ती रोखू शकत नाही, त्याची मुक्ती अडवू शकत नाही. पंचदशीमध्ये श्लोक आलेला आहे की जर त्या पुरुषाला देहात्मज्ञानव ज्ञानम देहात्मज्ञान बाधकम जर त्या पुरुषाला देहात्मज्ञानवत देहच आत्मा आहे असं अज्ञानी पुरुषाला जसं दृढ ज्ञान असतं, त्याला विचारलं तुम्ही कुठे गेले होते, मी गावाला गेलो होतो, म्हणजे मी कोण आहे, देह आहे, म्हणजे देहाचं आत्मज्ञान देहच आत्मा हे जे ज्ञान आहे जितकं दृढ असतं अज्ञानी पुरुषाचं तितकं दृढ जर आपलं आत्मज्ञान झालं तर आपली जी मुक्ती आहे ती मुक्ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अशा प्रकाराने ह्या शास्त्राच्या द्वारा संतांच्या द्वारा आपण ह्या मुमुक्षुत्व अंतःकरणामध्ये धारण करून आपली मुक्ती हे प्राप्त करून घेऊ शकतो. याच जन्मामध्ये ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून दुसरी कोणतीही साधनं आपण जरी केली तरी सुद्धा ही परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण मुक्त होऊच शकत नाही. आणि म्हणून आचार्य म्हणतात की आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती. आत्मैक्य बोधाच्या शिवाय मुक्तीची सिद्धी होऊ शकत नाही, मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. आणि कशाने मग मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही तर आचार्य पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, अमृतत्वस्य नाशास्ति वित्ते नित्ये वहि श्रुतिः ब्रवीति कर्मण मुक्तेरहेतुत्वं स्फुटं यतः. अमृतत्वस्य न आशा अस्ति वित्तेन इति एव हि श्रुतिः ब्रवीति कर्मणः मुक्तेः अहेतुत्वं स्फुटं यतः. यतः श्रुतिः अमृतत्वस्य न आशा अस्ति वित्तेन न आशा अस्ति इति एव हि ब्रवीति मुक्तेः कर्मणः अहेतुत्वं स्फुटं यतः. ज्या अर्थी आता श्रुती प्रमाणावरून आपल्याला सांगतात की ज्या अर्थी श्रुती असं सांगते, काय श्रुती सांगते की वित्तेन अमृतत्वस्य आशा न अस्ति. वित्त म्हणजे तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, द्रव्य आहे, धन आहे, तुम्ही म्हटले आम्ही पैसे देऊ आणि मुक्ती विकत घेऊ. तुम्ही कितीही पैसे द्या, कितीही द्रव्य द्या, नवे नवे कुबेराची जरी सगळी संपत्ती, नवे नवे लक्ष्मी मातेला जरी आणलं आणि काय केलं की तुम्ही भगवंताला सांगितलं आम्ही हे लक्ष्मी माता तुम्हाला देतो, किंवा काही लक्ष्मी अर्थाने काही घ्या, सगळी संपत्ती घ्या, कुबेराची संपत्ती घ्या, काही जरी तुम्ही आणलं आणि भगवंताला किंवा कोणाही व्यक्तीला तुम्ही असं म्हटले की आम्ही तुम्हाला ही संपत्ती देतो आणि आम्हाला मुक्ती द्या, तर आपल्याला वित्तेनं अमृतत्वस्य आशा न असते. वित्ताच्या द्वारा, द्रव्याच्या द्वारा, संपत्तीच्या धनाच्या द्वारा अमृतत्वाची म्हणजे मोक्षाची आशा न असते. म्हणजे आशा न असते म्हणजे त्या द्रव्य त्या मुक्तीसाठी अमृतत्वाची आशा, द्रव्याच्या बदल्यामध्ये मुक्तीची आशा करत नाही. म्हणजे द्रव्य या साधनाने आपल्याला अमृतत्वाची आशा करणं हे अयोग्य आहे. अमृतत्वाची आशा आपल्याला त्याद्वारे अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. अशी कोण सांगते? श्रुती माता सांगते. आपल्याला मग आता पुन्हा शंका घेण्याचं कारणच नाही. म्हणजे एखादा मनुष्य काय म्हणेल, आम्ही काय करू, खूप पैसे देऊ आणि त्या महात्म्यांकडे जाऊ, त्यांना सांगू तुम्हाला आम्ही काही कमी पडू देत नाही, मला फक्त काय करा तुम्ही मुक्ती द्या, तुम्हाला कोणत्याही जीवनभर काही अडचणी येऊ देत नाही, आम्हाला फक्त काय करा मुक्ती द्या, तुमच्या संसारामध्ये काहीच अडचण येणार नाही, तुम्ही आम्हाला काय करा मुक्ती द्या. असं जर बाबांना एखाद्याने सांगितलं असतं तर बाबांनी दिले असते का नाही? दिले असते. पण ते तसं होतच नाही. आणि म्हणून अमृतत्वस्य वित्तेनं न आशा असते. अमृतत्वाची वित्ताच्या द्वारा कधीही पूर्णता होऊ शकत नाही. कधीही ते अमृतत्व म्हणजे मोक्ष,
मी अमर आत्मा आहे अशा प्रकारचं ज्ञान, ते ज्ञान होण्यासाठी दुसरं काहीही दिलं तरी आपल्याला ते प्राप्त होऊ शकत नाही. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एके अमृतत्व मानशु. ती मुक्ती जी आहे ती कर्माने प्राप्त होऊ शकत नाही. कितीही कर्म केली, ब्रह्मशतांतर आता सांगितलं, ब्रह्मदेवाच्या 100 अशा आयुष्यांमध्ये जरी आपण कर्म करत बसलो आणि कितीही कर्म केली तरी सुद्धा ही मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ब्रवीति कर्मणः अहेतुत्वम मुक्तेः कर्मणः अहेतुत्वम स्फुटम. मुक्तीला, या मुक्तीच्या बाबतीमध्ये कर्माचं अहेतुत्व या ठिकाणी श्रुतीवरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. म्हणजे एखादा काय म्हणेल की जर तुम्हाला त्या द्रव्याच्या द्वारे मोक्ष देता येत नाही ना, द्रव्याच्या द्वारे मोक्ष देता येत नाही, मग आम्ही ते द्रव्य कशाने मिळवलेलं आहे? ज्या कर्माने मिळवलेलं आहे तशा पद्धतीनं आम्ही अफाट अशा प्रकारचं वेदाने सांगितलेलं कर्म करू. हे द्रव्य मिळवण्यासाठी आम्ही हे जे काही वेदाने सांगितलेली जी सकाम कर्म आहेत ती केली असतील, व्यवसाय केला असेल, व्यापार केला असेल, त्याच्या माध्यमातून आम्ही द्रव्य मिळवलेलं असेल, त्या द्रव्याच्या माध्यमातून जर या अमृतत्वाची प्राप्ती होत नाही तर आम्ही वेदाने सांगितलेली जी अत्यंत कठीण अशी जी कर्म आहेत ती कर्म करू आणि त्या कर्माच्या द्वारा काय करू? ह्या मोक्षाची प्राप्ती करून घेऊ. तर आचार्य सांगतात की ज्या अर्थी वित्तेनं अमृतत्वस्य नाश असते, म्हणजे वित्त या शब्दाने काय घ्यावं लागेल? वित्त या शब्दाने सगळं काही, कोणतंही तुम्ही काहीही घ्या, तुमचं कर्मरूप वित्त असेल, तुमचं द्रव्यरूप वित्त असेल, तुमचं यज्ञरूप वित्त असेल, कोणत्याही साधनाने काय होत नाही? अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. ज्या अर्थी असं श्रुती माता सांगते त्या अर्थी कर्मणः मुक्तेः अहेतुत्वम स्फुटम. कर्माच्या द्वारा मुक्ती ही प्राप्त होत नाही हे स्पष्ट आहे. म्हणजे वित्त या शब्दाने आपल्याला असे अनेक अर्थ घ्यावे लागतील. त्यावेळेला कर्माच्या द्वारा मुक्ती आपण प्राप्त करून घेऊ शकतो हे काय आहे? कर्माच्या द्वारा मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही हे काय आहे? स्पष्टच आहे. अशा प्रकारे आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून धनाच्या द्वारा अमृतत्वाची आशा करणं हे अयोग्य आहे. आणि कर्म आपल्याला कोणत्याही प्रकाराने कितीही जरी आपण कर्म केलं तरी सुद्धा आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकतच नाही. त्यासाठी मग काय करावं लागेल? तर फक्त ज्ञानच आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागेल. ज्ञानाशिवाय ज्ञानेवीण एके उपाय करीसी जितुके तिही गुंफसी अधिके रुखी ये. ज्ञानाशिवाय जर आपण कितीही उपाय केले तर माऊली सांगतात 15व्या अध्यायामध्ये की तितका गुंफिसी अधिके रुखी ये. जितके जितके उपाय आपण करायला जाऊ तितका तितका आपण काय करू? या अपायांमध्ये गुंतून पडू. तितका गुंफीची अधिके रुखी आहे. या संसाराच्या वृक्षामध्ये, या संसाराच्या जाळ्यामध्ये आपण तितकं अधिक गुंफत जाऊ. आणि यासाठी जर या संसाराच्या जाळ्यातून सुटायचं असेल तर फक्त एकच उपाय आहे. काय आहे? ज्ञान. दोरी जर पडलेली असेल आणि जर त्या दोरीवर एखाद्याने साप दिसतोय म्हणून असं वाटलं की अंधार आहे, आता हे काय आहे? हा नेमका साप आहे. एखादा घाबरून पळून गेला आणि दुसऱ्याला सांगितलं की तिथं रस्त्यावर साप आहे, मला पुढे जायचं आहे. मग त्याने काय केलं? तो म्हणला अरे साप आहे. एखादा काठी घेऊन आला, एखादा त्याला पकडण्यासाठी तो चिमटा घेऊन आला, एखादा मांत्रिक आला, तो म्हणला मी मंत्र म्हणतो, तो साप तिथून काय होतो? गायब करतो. तो मांत्रिक आला, कोणी भाला घेऊन मांत्रिक आला, कोणी मोठं डबडं घेऊन वाजवायला आला, काय वाद्य घेऊन आला, तो साप तिथून जाणार आहे का? कितीही साधना केली तरी साप तिथून जाणार नाही. नव्हे त्याच्यावर किती जरी मोठ्याने काठ्या मारल्या आणि किती त्याला जंगलामध्ये नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो जो साप आहे तो साप तिथून जाईल का? नाही. तो साप कधी जाईल? किती गुरुवारी बाबा सांगत असतात की त्या मांत्रिकाने किती मंत्र म्हणले म्हणजे तो साप जाईल? नाही. किंवा तो आपण भावना केली, एखाद्याने भावना केली, काय केले? साप इथून निघून जावा, साप इथून निघून जावा. त्याला असं वाटलं की उपासनेमध्ये सामर्थ्य असतं, मग तशी आपण भावना केली, एखाद्याने भावना केली तर तो साप तिथून निघून जाईल का? तो साप निघून जाणारच नाही. मग तो साप कधी निघून जाईल? जर एखादा बॅटरी घेऊन आला किंवा एखादा कंदील घेऊन आला आणि त्याला सांगितलं की अरे इथं काय आहे? हा तर साप नाही, हे तर दोरी आहे, असं एखाद्याने जर प्रकाशाच्या साहाय्याने आपल्याला दाखवलं तर त्यावेळेला आपल्याला काय होईल? तिथं साप नाही, म्हणजे त्या सापाची काय होईल? निवृत्ती होईल. तसा हा जो भासलेला जो संसार आहे, झालेला जो बंद आहे, मी देह आहे असा जो आपल्याला झालेला बंद आहे, हाच काय आहे? संसार आहे. या संसाराची निवृत्ती आपली कधी होईल? मी आत्मा आहे, मी सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहे.
माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हा संसार कधी झालाच नव्हता. साप त्या दोरीवर कधी झालाच नव्हता. साप त्या दोरीच्या ठिकाणी नव्हताच. सापाचा आणि दोरीचा काही संबंधच नाही. साप नावाची वस्तू त्या ठिकाणी नाहीच आहे. असा ज्या वेळेला त्याचा निश्चय त्या लख्ख प्रकाशामध्ये होतो त्यावेळेला त्या ठिकाणी साप राहतच नाही आणि त्याला साप इथं होता हे सुद्धा तो नंतर विसरून जातो. त्याप्रमाणे मी आत्मा आहे, माझ्या ठिकाणी कधी संसार झालाच नाही आणि झालाच नाही हे सुद्धा पुन्हा काय होतं तो विसरून जातो. अशी टळटळीत ज्याला जागृती म्हणतात, अशी जी जागृती आहे ती ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही प्राप्त होत नाही. आणि असं जे ज्ञान आहे तेच आपल्याला आयुष्यभर बाबांनी दिलेलं आहे. तेच आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आपले श्वास आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्याचंच चिंतन घडत राहावं अशी बाबांच्या चरणी आपण प्रार्थना करायची. आणि त्यांनी जे आपल्याला शिदोरी दिली आहे ते आपल्याला आयुष्यभर पुरावे आणि आपल्याला इतरांपर्यंतही पोहोचवता यावी अशी त्यांच्याच चरणी आपण प्रार्थना करायची, माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची. आणि झालेली सेवा या ठिकाणी त्यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवित्व असे. आज या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक मनामध्ये दृष्टांत आपोआप सुचला की जसं एखाद्या ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये एखाद्या दासीने वाढायला जावं, एखाद्या शूद्र दासीने वाढायला जावं आणि त्या ठिकाणी जसं म्हणजे तो काय आहे आपल्या अधिकाराचा भंग आहे, पण वास्तविक ते आज्ञा केलेली असल्यामुळे त्याला नाईलाजानं त्या ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये वाढायला जावं लागतं. तसे सगळे हे बाबांचं श्रवण केलेले मोठे मोठे अनुभवी असे सर्व विद्वान सर्व साधक आहेत, सिद्ध महात्मे आहेत. तरी त्यांच्यासमोर मी गुरुवारी बाबांची आज्ञा असल्यामुळं हा लढीवाळपणा करण्याचा प्रयत्न केला. जर योग्य असेल तर ते बाबांचं आहे, जर जे काही चुकलं असेल तर ते माझं अज्ञान आहे, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि ते जर काही चुकलं असेल तर ते मला सर्वांनी पुन्हा सांगावं अशी विनंती करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.